ब्रिटिश सत्तेविरोधातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील समर्पित योगदानामुळे महात्मा गांधीजींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. चंपारण सत्याग्रह, खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, दांडी गुजरात येथील मिठाचा सत्याग्रह आणि भारत छोडो चळवळ या महात्मा गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने यशस्वीपणे केलेल्या लोकप्रिय चळवळी आहेत. काही लेखकांच्या मते रवींद्रनाथ टागोर यांनी 6 मार्च 1915 रोजी गांधीजींना सगळ्यात पहिल्यांदा महात्मा या नावाने किंवा पदवीने संबोधले होते. तर काही जण मानतात की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सगळ्यात पहिल्यांदा महात्मा या नावाने किंवा पदवीने संबोधले होते. तर काहींचा दावा आहे की एप्रिल 1915 मध्ये गुरुकुल कांगडी येथील रहिवाशांनी त्यांना सर्वप्रथम महात्मा म्हटले होते. तथापि 21 जानेवारी 1915 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे नौतमलाल भगवानजी मेहता यांनी त्यांना महात्मा या पदवीने सन्मानित करणारा एक दस्तऐवज भारतातील नवी दिल्ली येथील राष्ट्रीय गांधी संग्रहालयात जतन केला आहे. गांधीजीचे मित्र प्राणजीवन मेहता यांनी 1909 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांना लिहिलेल्या एका खाजगी पत्रात गांधी यांचा महात्मा शीर्षकाचा उल्लेख केला होता आणि त्यामुळे हे शीर्षक वापरण्यासाठी उपलब्ध असलेली सर्वात जुनी लेखी नोंद आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा जन्म सध्याच्या गुजरात राज्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या पोरबंदर या शहरात 2 ऑक्टोबर 1869 रोजी एका हिंदू कुटुंबात झाला होता आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा मृत्यू वयाच्या 78व्या वर्षी 30 जानेवारी 1948 रोजी झाला होता. ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी एक अहिंसक प्रतिकार करणारे भारतीय वकील, वसाहतविरोधी, थोर देशभक्त आणि राजकीय नीतितज्ञ असाही राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा उल्लेख केला जातो. त्यांनी जगभरातील नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा दिली. महात्मा गांधींनी लंडनमधील इनर टेम्पलमध्ये कायद्याचे उच्च प्रशिक्षण घेतले आणि वयाच्या 22व्या वर्षी जून 1891 मध्ये त्यांना कोर्टमध्ये बोलावण्यात आले होते. गांधीजी भारतात परतले आणि 2 वर्षे राहिले. त्यांनी आपला वकिली व्यवसायाचा खूप प्रयत्नपूर्वक सराव केला पण वकिली व्यवसायात त्यांना म्हणावे असे यश मिळाले नाही. त्यांची 2 वर्षे अस्थिर आणि अनिश्चित गेली. त्यानंतर 1893 साली एका भारतीय वंशाच्या व्यापाऱ्याचे कोर्टातील खटले चालवण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला स्थलांतरित झाले. गांधीजी पुढील 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहिले. तेथे गांधींनी आपली वकिलाची नोकरी केली, भारतातून सोबत नेलेल्या आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले आणि पहिल्यांदा नागरी हक्कांच्या चळवळीला अहिंसक मार्गाने सुरुवात केली. 1915 मध्ये वयाच्या 45व्या वर्षी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले आणि लवकरच शेतकरी आणि शहरी मजुरांना जाती भेदभाव आणि अत्याधिक जमीनकराच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले. 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारून गांधींनी गरिबी कमी करणे, महिलांचे अधिकार वाढवणे, धार्मिक आणि वांशिक सौहार्द निर्माण करणे, अस्पृश्यता समाप्त करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य किंवा स्वराज्य प्राप्त करणे यासाठी देशव्यापी मोहिमांचे नेतृत्व केले. गांधींनी भारतातील ग्रामीण गरिबांचा वेश असलेला, हाताने कातलेल्या धाग्याने विणलेले छोटे धोतर वापरण्यासाठी स्वीकारले. त्यांनी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण लोकांच्या समुदायात राहायला सुरुवात केली. आत्मनिरीक्षण आणि राजकीय निषेध या दोन्हीसाठी ते एका स्वयंपूर्ण निवासी समुदायात राहू लागले. आत्मनिरीक्षण आणि राजकीय निषेधाचे साधन म्हणून गांधीजींनी साधे अन्न खाणे आणि दीर्घ उपवास करणे या नियमांचा वापर केला. सामान्य भारतीयांसमोर वसाहतविरोधी राष्ट्रवाद आणून
गांधींनी 1930 मध्ये 400 किलोमीटर पायी चालत जाऊन दांडी मीठ सत्याग्रह करून ब्रिटिशांनी लादलेल्या मीठ कराला आव्हान देण्यात आणि 1942 मध्ये ब्रिटिशांना भारत छोडोचे आवाहन करण्यात नेतृत्व केले. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही ठिकाणी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर लगेचच गांधींना रंगभेदाचा आणि वंशवाद या भेदभावाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेत त्या काळी काळा गोरा हा भेदभाव खूप मोठ्या प्रमाणात होता, तसेच वंशवादही होताच. गांधीजींना रेल्वेमध्ये युरोपियन प्रवाशांसोबत बसू दिले गेले नाही आणि काळ्या लोकांच्या साठीच्या डब्यामध्ये खाली बसण्यास सांगितले गेले. पण रेल्वेमधील फर्स्ट क्लासची सीट सोडण्यास नकार दिल्यानंतर गांधीजींना ट्रेनमधून बाहेर फेकून दिले गेले होते. दुसऱ्या एका प्रसंगात गोया लोकांच्या घराजवळून चालण्याचे धाडस केल्याबद्दल त्यांना धक्के देऊन गटारात ढकलण्यात आले होते. ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासमध्ये बसू न देण्याच्या प्रकारचा विरोध केला आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली. दुसऱ्या एका घटनेत डर्बन न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी गांधींना त्यांची पगडी काढण्याचा आदेश दिला. गांधीजींनी पगडी काढण्यास नकार दिला होता. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना सार्वजनिक फुटपाथवर चालण्याची परवानगी नव्हती. गांधींना एका पोलीस अधिकाऱ्याने कोणतीही पूर्वसूचना न देता फुटपाथवरून धक्का देऊन रस्त्यावर ढकलले होते. गांधीजींना हे सगळं खूपच अपमानास्पद आणि अन्यायकारक वाटले. काही लोकांना अशा अमानवी प्रथांमध्ये सन्मान किंवा श्रेष्ठत्व किंवा आनंद कसा वाटू शकतो हे समजून घेण्यासाठी ते धडपड करू लागले. कोर्ट केसचे काम आटोपल्यावर गांधीजी भारतात परतण्याची तयारी करत होते आणि भारतीय लोकांनी गांधींसाठी एक निरोप समारंभ आयोजित केला होता. पण दक्षिण आफ्रिकेतील सरकारच्या भारतीयांच्या बाबतीत नवीन भेदभावाच्या प्रस्तावामुळे गांधींनी दक्षिण आफ्रिकेत त्यांचा मूळ मुक्काम वाढवला. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने भारतीयांना मतदानाचा अधिकार नाकारला होता. या मतदानाचा अधिकार नाकारण्याच्या विधेयकाला विरोध करण्यासाठी भारतीय लोकांना मदत करण्याची योजना गांधीजींनी आखली होती. हा अधिकार नंतर एक विशेष युरोपियन अधिकार म्हणून प्रस्तावित करण्यात आला. त्यांनी ब्रिटिश सत्तेचे सचिव जोसेफ चेंबरलेन यांना या विधेयकाच्या त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्यास सांगितले. बिल पास होण्यास गांधीजी थांबवू शकले नसले तरी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या तक्रारींकडे लक्ष वेधण्यात त्यांची मोहीम यशस्वी झाली होती. गांधीजींनी नेटल इंडियन काँग्रेसची स्थापना करण्यात मदत केली आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना एकसंध राजकीय शक्ती बनवले. एकदा गांधीजी डर्बनमध्ये उतरले तेव्हा गोया वसाहतींच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. पोलीस अधीक्षकांच्या पत्नीच्या प्रयत्नांमुळेच ते बचावले गेले होते. पण गांधीजींनी त्या जमावाच्या कोणत्याही सदस्याविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला होता. बोअर युद्धादरम्यान गांधींनी नेटल इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्प्स म्हणून स्ट्रेचर वाहकांचा एक गट तयार केला. आर्थर हर्मनच्या मते गांधींना ब्रिटिश वसाहतवादी स्टिरियोटाइप हे सिद्ध करायचे होते की मुस्लिम मार्शल रेसप्रमाणे धोका आणि परिश्रम असलेल्या पुरुष क्रियाकलापांसाठी हिंदू योग्य नाहीत. दक्षिण आफ्रिकेमध्ये बोअर्सच्या विरोधात ब्रिटिश लढाऊ सैन्याला पाठिंबा देण्यासाठी गांधींनी 1100 भारतीय स्वयंसेवक उभे केले. त्यांना प्रशिक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या आघाडीवर सेवा देण्यासाठी प्रमाणित करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल सरकारने वसाहतीतील भारतीय आणि चिनी लोकसंख्येची सक्तीने नोंदणी करणारा नवीन कायदा जारी केला होता. त्या वर्षी 11 सप्टेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे झालेल्या एका जननिषेध सभेत गांधींनी प्रथमच त्यांच्या सत्याग्रह आणि अहिंसक निषेधाची त्यांची पद्धत स्वीकारली होती. गांधींनी भारतीयांना दक्षिण आफ्रिकेच्या नवीन कायद्याचा अवमान किंवा विरोध करण्याचे आणि तसे केल्याबद्दल शिक्षा भोगण्याचे आवाहन केले होते. निषेध
मन वळवण्याचे कौशल्य आणि जनसंपर्क या गांधींच्या विचारांचा उगम झाला होता. दक्षिण आफ्रिकेतील गोरे लोकांसोबत अशा अनेक घटनांनंतर गांधींचे विचार आणि लक्ष बदलले आणि त्यांना वाटले की त्यांनी याचा प्रतिकार केला पाहिजे आणि हक्कांसाठी संघर्ष केला पाहिजे. नेटाल इंडियन काँग्रेसची स्थापना करून गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील राजकारणात प्रवेश केला. गांधींना दक्षिण आफ्रिकेत सुरुवातीपासूनच छळ सहन करावा लागला. इतर काळ्या लोकांप्रमाणेच गोया अधिकाऱ्यांनी गांधीजींना त्यांचे नागरी अधिकार नाकारले आणि प्रेस आणि रस्त्यावरील लोकांनी त्यांना परजीवी आणि इतर काही विचित्र विशेषणांनी संबोधले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींनी आफ्रिकन लोकांविरुद्ध वर्णद्वेषावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी भारतीयांच्या वांशिक छळावर लक्ष केंद्रित केले. श्री गोपाल कृष्ण गोखले यांच्या विनंतीनुसार गांधीजी 1915 मध्ये भारतात परतले. त्या अगोदर त्यांनी एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी देशभक्त, सिद्धांतवादी आणि जन समुदाय संघटक म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती. गांधीजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि भारतीय समस्या, भारतीय राजकारण आणि भारतीय लोकांची ओळख प्रामुख्याने गोखले यांनी त्यांना करून दिली. श्री गोपाल कृष्ण गोखले हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते आणि त्यांच्या संयमी नेतृत्वासाठी प्रसिद्ध होते. गांधींनी ब्रिटिश विद्वेष परंपरेवर आधारित गोखले यांचा उदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारला आणि त्याला भारतीय स्वरूप दिले. गांधींनी 1920 मध्ये काँग्रेसचे नेतृत्व केले आणि 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताचे स्वातंत्र्य घोषित होईपर्यंत भारतीयांच्या मागण्या वाढवण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याच्या घोषणेला मान्यता दिली नाही, परंतु वाटाघाटी झाल्या. 1930च्या उत्तरार्धात काँग्रेसने प्रांतीय सरकारमध्ये भूमिका घेतली. गांधी आणि काँग्रेसने ब्रिटिशांशी सल्लामसलत करता सप्टेंबर 1939 मध्ये ब्रिटिश व्हाईसरॉयने जर्मनी विरुद्ध युद्ध घोषित केले तेव्हा ब्रिटिश सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. 1942 मध्ये गांधींनी तात्काळ स्वातंत्र्याची मागणी करेपर्यंत तणाव वाढला आणि ब्रिटिशांनी त्यांना आणि हजारो काँग्रेस नेत्यांना तुरुंगात टाकून प्रतिसाद दिला. दरम्यान मुस्लिम लीगने ब्रिटनशी सहकार्य केले आणि गांधींच्या तीव्र विरोधाविरुद्ध पूर्णपणे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानची मागणी केली. ऑगस्ट 1947 मध्ये गांधींनी नाकारलेल्या अटींवर ब्रिटिशांनी फाळणी करून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती केली. गांधींनी धार्मिक आधारावर भारताच्या फाळणीला विरोध केला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गांधींनी ब्रिटिशांना भारत सोडण्याचे आवाहन केले. तथापि अखिल भारतीय मुस्लिम लीगने फाळणी करा आणि भारत सोडा अशी मागणी केली. गांधींनी एक करार सुचविला ज्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीगने सहकार्य करावे आणि तात्पुरत्या सरकारच्या अंतर्गत स्वातंत्र्य मिळवावे. त्यानंतर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या जिल्ह्यांमध्ये फाळणीचा प्रश्न सार्वमताद्वारे सोडवला जावा. जिना यांनी गांधींचा प्रस्ताव नाकारला आणि 16 ऑगस्ट 1946 रोजी मुस्लिमांना शहरांमध्ये सार्वजनिकपणे एकत्र येण्यासाठी आणि भारताचे मुस्लिम राष्ट्र आणि गैरमुस्लिम राष्ट्र असे विभाजन करण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी थेट कृती दिनाची हाक दिली. ब्रिटिशांनी अनिच्छेने भारतीय लोकांना स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले, परंतु पाकिस्तान आणि भारत या दोन राष्ट्रांची निर्मिती करण्याचा जिनांचा प्रस्ताव स्वीकारला.